नमस्कार. आज असा एक ज्वलंत प्रश्न घेऊन आले ज्याविषयी खूप काही बोलायचं आहे, पण वाटतं की 15-16 सेकंदात जर लक्षात आलं तर बोलून घ्या. या भरतीच्या जाहिरात आहेत आणि ह्या बऱ्याच प्रमाणात आता म्हणजे जसं तुम्ही म्हणताय ना की शॅम्पूसारख्या ॲड असतात, तशा ह्या ॲड निघतातही कदाचित. आणि ह्या अलीकडच्या आहेत आत्ताच्या जाहिराती आहेत. ही साधारण फॉर्मॅलिटी म्हणून ही DRDOची जाहिरात आहे, SCILचं आहे, KVS आणि भरपूर आहेत. फक्त वरच्या मी 4 घेतल्यात. तर याच्यामध्ये जर DRDOचं बघितलं, मी त्या खात्याला किंवा त्याला दोष देत नाही आहे, गव्हर्नमेंटचं सांगते की ह्याची आता खाली जी फी आहे ती फी बघा ₹100 आहे. इथे महिलांना फी नाही आहे. हा झाला DRDOचा विषय. साधारण ही ठीक आहे, ₹100 म्हणजे ओके आहे जाहिरात. आता पण काय करूया, परत जाऊया मागं. SCILची पुन्हा जाहिरात बघू. त्याची साधारण जाहिरातीची फी बघा. ₹1050 फॉर्म भरायचे आहेत. आता हे ₹1050 झालेत. ही दुसरी जाहिरात झाली. पुन्हा जाऊया आपण KVSच्या जाहिरातीला. KVSची जी जाहिरात आहे याच्यावर फी बघा, जी दिसते आता बऱ्याचशा जागा आहेत 9126 वगैरे. तर याची फी किती आहे बघूया. साधारण SC PW 500 आहे. 2800, 2000, 1700 अशा याच्या फीज आहेत. हे काय झालं, हे साधारण तुम्हाला कळालं असेल. एखाद दुसरी जी जाहिरात आहे तिचं ₹100 आहे, 2100 वगैरे अशा सगळ्या जाहिरातींमध्ये आपल्याला काय मिळते, म्हणजे अगदी बंपर लॉटरी जशी लागावी अशा फी आपल्याला भराव्या लागतात. आपण काय करतो की साधारण चला एक फळ हवं आहे तर 10 ठिकाणी आपण दगड मारतो. मग एक विद्यार्थी 10 ठिकाणी जर अप्लाय करत असेल, त्याला एका नोकरीसाठी 10 ठिकाणच्या अर्जाला साधारण धरून चला ₹500 फी असेल. आपण 1000-2000ची फी बघितलीत, ₹1000 पकडा. ₹1000ला 10,000 त्याचे गेलेत. आहेत का हो त्या मुलांकडे? तुम्ही म्हणताय नाही 20,000चा फोन घेतो. 20,000चा फोनही तो एका हप्त्यावर घेतो आहे. मग आता तो का घेतो, तर त्याला बारीक सारीक काही कामं करता येईल किंवा सगळं आधार कार्ड या सगळ्या नॉलेजसाठी तो घेतो. मग हे सरकारने कुठेतरी थांबवलं पाहिजे असं वाटतं आहे. गरजेचं आहे थांबवणं. मग तुम्हालाही असं वाटतं आहे का की फी कमी झाल्या पाहिजेत, तर नक्की हा शेअर करा आणि नक्की हा व्हिडिओज किंवा हे निदान गव्हर्नमेंटच्या एखाद्या माणसाकडे म्हणजे मुख्यमंत्री किंवा जे आपले पंतप्रधान आहेत त्यांच्यापर्यंत हे गेलं पाहिजे, यासाठी प्रयत्न करावेत असं मला वाटतं. कुणालाही वाटणार नाही, सामान्य माणसाचा मुलगा नोकरीत जॉईन होतो किंवा हे तो उधारी घेतो, तो कर्ज घेतो आणि मगच जॉईन होतो. कारण हे कुठेतरी थांबायला हवं. या ऑनलाईनमुळे एवढे फ्रस्ट्रेशन आलेत ना, चांगली MBA वगैरे झालेली मुलं की नाही भाज्या विकत आहेत. म्हणजे खूपच असं म्हणत नाही की ते काम कमी दर्जाचं आहे, पण ते त्यांची बुद्धी तिथे वापरली जाणं योग्य नाही ना, हे मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते नक्की यासाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा, वाटल्यास सबस्क्राईब करा.